तर तुम्हाला माहित आहे का, तुम्ही जेव्हा भक्ती करता, तेव्हा तुम्ही भक्ती करताना देवीची भक्ती करता किंवा देवाची भक्ती करता, तर त्यांना आपलं सर्व काही मानायचं असतं. आई, बाप सर्व काही देवच असतात, आईच असते. म्हणजेच तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस भक्ती करता, अगरबत्ती, दिवा, धूप सर्व काही लावता. पण शेवटीला जेव्हा तुमची पूजा होती, तेव्हा क्षमा याचना करायची असते. तर तुम्ही क्षमा मागून आईला बोलायचं असतं किंवा देवाला बोलायचं असतं, की देवा माझी जी भक्ती आहे ती खरी आहे. पण तरी पण माझ्याकडून काही चुकले असेल तर मला क्षमा कर आणि तुझं लेकरू समजून मला माफ कर. मी माझी भक्ती अशीच आहे. मला काही येत नाहीये, पण मी तरी पण साध्या भोळ्या मनाने तुझी भक्ती करत असते. तर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागायची. कारण माफी ह्याचसाठी मागायची असते, कारण ती आई आहे. ती आई आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा माफी मागतो, आपल्या आईला पण आपण माफी मागतो, तर आपली आई पण माफ करतेच. त्याचप्रमाणे देव आणि आई आपल्याला माफ करत असते. म्हणून तुम्ही इथून पुढे ज्यावेळेस तुमची पूजा पूर्ण होईल, त्याच्यानंतर काही चूक झाली असेल तर माफी मागायची आहे. नक्की तुम्हाला यश येईल. बोल त्या मांढरच्या काळूबाईच्या नावानं.